बारामतीत अतिवृष्टी, रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं, नागरिकांना पाण्यातून वाट काढताना कसरत। बारामती पट्ट्यात गेल्या 5 दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस, 5 दिवसात 314 मिलीमीटर पावसाची नोंद, बारामतीची वार्षिक सरासरी 508 मिलीमीटर इतकी। बारामतीच्या काटेवाडी परिसरातून 8 नागरिकांची सुटका, नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। बारामतीतील कन्हेरी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, शेतकऱ्यांना भिजलेला कांदा अजितदादांना दाखवला। बारामती तालुक्यातील पिंपळी इथे नीरा कालव्याचा डावा पॅनल फुटला, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी। नाशिकमधील सिन्नर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचा स्लॅब काही भाग कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, बस स्थानकाचा निम्मा भाग बंद। खंडेरायाच्या जेजुरीत मुसळधार पावसाची हजेरी, पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप। भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं अकराळ विकराळ रूप, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान। सांगलीच्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात, तर वाझर बंधाराही तुडुंब। सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये पावसाचं थैमान, अकलूजमधील अकलाई मंदिरात शिरलं पावसाचं पाणी। सोलापूरमधील माळशिरस तालुक्यात मुसळधार पाऊस, माळीनगर अंतर्गत असणाऱ्या संग्रामनगर भागातील अनेक घरात नीरा नदीचं पाणी शिरलं। माळशिरस तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका, दहिगाव पुलावर 4 ते 5 फूट पाणी, मागील 10 दिवसात 256 मिलीमीटर पावसाची नोंद। नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली, भाविकांनी स्नानासाठी पात्रात उतरू नये, प्रशासनाचं आवाहन। सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावर कुरभावीत रस्ता बंद, नीरा नदीचं पाणी पुलावर आल्यानं कुरभावीतील नागरिकांना एडीआरएफच्या टीमनं सुरक्षितपणे बाहेर काढलं। बार्शी तालुक्यात काढणीला आलेलं उडीद पीक अवकाळी पावसामुळे वाया गेलं, गेल्या 10 ते 12 दिवसात जिल्ह्यातील पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडदाच्या पिकाचं अतोनात नुकसान। सोलापुरात यंदाच्या वर्षी मे महिन्यात तब्बल 6 पटीनं जास्त पाऊस बरसला, मे महिन्यात 13 दिवस कोसळलेल्या पावसानं तब्बल 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद। साताऱ्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावातील रस्त्यांची पावसामुळे दैना, एक तरुण दुचाकी खांद्यावर उचलून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुसळधार पावसानं फलटण तालुक्यातील फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली, वाहतूक पूर्णतः ठप्प। महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला, धबधब्याचं अकराळ विकराळ रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कराड पाटण तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, पावसामुळे नदीतील पाणी पातळी देखील वाढली। मुसळधार पावसानं खेडच्या जगबुडी नदीला पूर, घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला पूर, खेड प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना। मुसळधार पावसानं चिपळूणमध्ये शेतजमिनी पाण्याखाली, मिरजोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीचा खोळंबा। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात सर्वाधिक 136 मिलीमीटर पावसाची नोंद, वाळवंटी भागात ढगफुटी सदृश पाऊस। रायगडच्या रोहा तालुक्यात मुसळधार पावसानं दमखाडी परिसर पाण्याखाली, अनेक इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पुलाचं काम सुरू असल्यानं खेड दापोली मुख्य मार्गावरची वाहतूक ठप्प, वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली। मुंबई गोवा हायवे जवळचा पानवल धबधबा प्रवाहित, मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात पानवल धबधबा प्रवाहित झाला। कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार कायम, 6 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फूट 5 इंच इतकी। किल्ले रायगड महामार्गावर कोंझर घाटात धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरातला बायपास मार्ग खचला, अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसानं जनजीवन विस्कळीत।
मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका, जनजीवन विस्कळीत, समुद्र किनारा देखील खवळला. किनारपट्टी भागात उंच लाटा उसळत असल्यानं नागरिकांमध्ये घबराहट. उजनी धरण परिसरात पावसाच्या जोरदार सरी. मागील 12 तासात झालेल्या पावसानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत 6.61% वाढ. महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. अलमट्टी धरणात तब्बल 52,650 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात 170 मिलीमीटर पावसाची नोंद. 131 मंडळात तब्बल 43 मिलीमीटर पाऊस. जवळपास 800 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान. कांदा पिकात पाणी साचल्यानं कांदा सडून मोठ्या प्रमाणात नुकसान. मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यात फळबाग आणि पालेभाज्यांना फटका. कोथिंबीर, टरबूज पिकाचं नुकसान. बीडच्या परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरचा काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. 40 वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं टॉवरचं बांधकाम. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पावसाचा कहर. गेल्या 24 तासात 211 मिलीमीटर पावसाची नोंद. अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात 170 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील 800 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेंदुर्जना मोरे गावाला जोडणारा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं वाहतुकीला अडथळा. मुंबईत पुढील 3 ते 4 तासासाठी अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट क्षेत्राला रेड अलर्ट. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. मुसळधार पावसामुळे मुंबईत रेल्वे सेवा कोलमडली तर मंत्रालयात देखील पावसामुळे कामकाज ठप्प. कर्मचाऱ्यांना लवकर जाण्याचीही मुभा. मुंबई मेट्रो 3ला पावसाचा फटका. वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी. मेट्रो स्थानकात जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ. मुंबईतील आचार्य यात्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचं पाणी. पहिल्या पावसातच अंडरग्राऊंड मेट्रोला पावसाचा फटका. वरळी आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. 10 जूनपर्यंत 100% काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस वेळेआधीच आल्यानं ही परिस्थिती. मेट्रो 3चं स्पष्टीकरण. मुंबईतील माहीम स्थानक परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला. हाजी कासम नावाची चाळ असल्याची माहिती. बचाव कार्य सुरू. मुंबईच्या प्रभादेवी परिसरात संरक्षण भिंत कोसळली. वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास आणि कामत हाऊस या सोसायटीची ही भिंत असल्याची माहिती. मुंबईतील मलबार हिलमध्ये संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी. मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे केएम रुग्णालयात पाणी साचलं. रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय. मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रोड रेल्वे स्टेशन परिसरात रुळांवर पाणी आलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या धीम्या गतीला. पहिल्याच जोरदार पावसानं दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. 3 वर्षांपूर्वी आम्ही हिंदमातातलं पाणी तुंबणं रोखलं होतं. हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका. मुसळधार पावसानं मुंबईची दाणादाण. किंग सर्कल परिसरात सखल भागात पाणी. वाहतुकीचा खोळंबा. बदलापूरच्या बेलोली भुयारी मार्गात कार पाण्यात अडकली होती. भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही कार चालकाकडून कार नेण्याचा प्रयत्न. बदलापुरात 4 तासात 160 मिलीमीटर पावसाची नोंद. 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सीबीडीमधील जनजीवन विस्कळीत. सीबीडी सेक्टर 3 आणि 4 मध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं. नवी मुंबईतील कळंबोली परिसरांमधील घरांमध्ये पावसाचं पाणी. पनवेलमध्येही पावसाचा जोर.
पनवेलमध्ये रेल्वे रुळाच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्टेशन इथे रुळावर पाणी यायला सुरुवात. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. मुसळधार पावसानं खारोड परिसरात सखल भागात पाणी साचलं. वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुलाबा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. महापालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांकडून पाण्याचा निचरा करणं सुरू. मुंबईतील लोअर परळ परिसरात पावसामुळे झाड कोसळलं. मुंबईला सकाळपासूनच पावसानं झोडपून काढलं. मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे जे पुलावर पाणी साचलं. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी. भांडूप कांजूरमार्ग दरम्यान तसंच सॅनपर्यंत वाहतूक कोंडी. पावसामुळे वाहतूक संथ गतीनं. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. अंधेरीकडून वांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल उशिरानं धावत असल्यानं नोकरदारांचे हाल. मुंबईसह ठाण्याला पावसानं झोडपलं. ठाणे स्थानकावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या गतीच्या लोकल उशिरानं ठाणे स्थानकात गर्दी वाढली. मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं. मुंबईतील केम्स कॉर्नर ते मुकेश चौक दरम्यान रस्ता पावसामुळे खचला. अपमार्गावरची वाहतुकीत बदल. बेस्टच्या गाड्या पेडर रोड, कॅडबरी जंक्शन आणि भुलाबाई देसाई मार्गानं वळवल्या. मुसळधार पावसानं पनवेल रेल्वे स्थानकातील सबवेतही पाणी. प्रवाशांना रेल्वे स्थानकात येण्यासाठी करावी लागली कसरत. बदलापूर आणि वांगणी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस. बदलापूर रेल्वे स्टेशनमधील रुळांवर पाणी. बदलापूरला पावसानं झोडपलं. पहाटे 5 ते सकाळी 8:30 अशा 3.5 तासात 130 मिलीमीटर पावसाची नोंद. उन्हाळ्यात कोरडी पडलेली मलंगगड नदी पावसामुळे पूर्णतः प्रवाहित. मलंगगड नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात. कल्याण ग्रामीणमधील 4 जनावरांचा मृत्यू. वीज कोसळून फळेगाव परिसरातील जनावरांचा मृत्यू. कल्याणच्या मोहिली गावात पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली. अचानक पाणी वाढल्यानं 3 गुराखी अडकले होते. मात्र स्थानिकांनी जीव धोक्यात घालून गुराख्यांना सूचना वेळीच केली. गुहागरमधील वडद गावात मुसळधार पावसामुळे घराचं छप्पर कोसळलं. कोणतीही जीवितहानी नाही. मात्र ऐन पावसात घराचा छप्पर कोसळल्यानं रहिवाशांची गैरसोय. रत्नागिरीच्या दापोलीतील वणंदमध्ये राजेंद्र कोळंबे नामक व्यक्तीचा पाण्याच्या प्रवाहात सायकलसहित ते वाहून गेले. स्थानिकांकडून शोधकार्य. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असल्याची शिंदेंची माहिती. 3 वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. खासदार वर्षा गायकवाडांची सरकारवर टीका. तर पहिल्याच पावसात मुंबईची काय परिस्थिती झाली हे सर्वांनी बघितलं. वर्षा गायकवाडांचा सरकारला टोला. पंढरपुरात पाऊस आषाढी सोहळ्यासाठी अडचण ठरणार असल्याची भीती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली जाणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर खासदार बाळ्यामामा नाराज. नालेसफाईचा बाळ्यामामांनी घेतला आढावा. नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचं